क्रिएशन ऑफ लेजर, लेजर तयार करणे. कंपनी तयार झाल्यानंतर प्रथम आपल्याला लेजर क्रिएट करावे लागतात. लेजर क्रिएट करण्यासाठी प्रथम गेटवे ऑफ टॅलीची विंडो आपणास दिसतच आहे. त्यात अकाउंट्स इन्फो या ऑप्शनवर क्लिक करावे व एंटर प्रेस करावे. अकाउंट्स इन्फो या विंडोमध्ये लेजर्स या ऑप्शनवर क्लिक करावे. लेजर या विंडोमध्ये सिंगल लेजरमध्ये क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करून एंटर प्रेस करावे. आता आपणास लेजर क्रिएशनची विंडो दिसतच आहे. त्यामध्ये नेम या फील्डमध्ये जयेश जैन टाईप करावे. येथे जे अकाउंट आपणास क्रिएट करायचे आहे त्याचे नाव आपण टाईप केलेले आहे. एंटर प्रेस केले. एलियास म्हणजे उर्फ. समजा तुम्हाला शॉर्ट नेम हवे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाईप करू शकतात, जसे की जे जे. आपण येथे स्किप करत आहोत. एंटर प्रेस करावे. अंडर येथे आपण नेम येथे जयेश जैन अकाउंट टाईप केलेले होते, कारण जयेश जैन यांनी भांडवल गुंतवले आहे, म्हणून अंडर मध्ये लिस्ट ऑफ ग्रुप्स मधून कॅपिटल अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर अफेक्टेड येथे स्किप करावे. एंटर प्रेस करावे. मेलिंग डिटेल्स येथे नाव आपोआपच आलेले आपणास दिसतच आहे. ऍड्रेस टाईप करावा. स्टेशन रोड, अमळनेर. एंटर प्रेस करावे. स्टेट येथे लिस्ट ऑफ स्टेट्स मधून महाराष्ट्र सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. पिनकोड टाईप करावा 425 401. एंटर प्रेस करावे. टॅक्स इन्फॉर्मेशनला स्किप करावे. एंटर प्रेस करावे. ओपनिंग बॅलन्स येथे आपण नवीन कंपनी तयार केलेली आहे, म्हणून ओपनिंग बॅलन्स येथे काहीही टाईप करत नाही आहोत. एंटर प्रेस करावे. ऍक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. अशा प्रकारे आपण जयेश जैन अकाउंट हे लेजर क्रिएट केलेले आहेत. आता आपण अजून 2 उदाहरणं पाहूयात. आता आपणास बँक अकाउंट हे लेजर क्रिएट करायचे आहे. नेम येथे आपण बँकेचे नाव टाईप करू, जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया. एंटर प्रेस करावे. एलियासला स्किप करावे. अंडर येथे लिस्ट ऑफ ग्रुप्स मधून बँक अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. आपण प्रत्येक वेळी नवीन लेजर क्रिएट करताना त्याचा ग्रुप सिलेक्ट करणे महत्त्वाचे असते, कारण जर आपण ग्रुप सिलेक्ट केला नाही तर जे आपण लेजर क्रिएट केलेले असते त्याचाच ग्रुप तिथे दिसतो. इफेक्टिव्ह डेट फॉर रिकन्सिलेशन येथे डेट आपोआपच येते. एंटर प्रेस करावे. मेलिंग डिटेल्स येथे नेम आपोआपच आलेले आपणास दिसतच आहे. अकाउंट नंबर टाईप करावा 123456 एंटर प्रेस करावे. ऍड्रेस येथे ऍड्रेस टाईप करावा. स्टेशन रोड, अमळनेर. एंटर प्रेस करावे. स्टेट येथे लिस्ट ऑफ स्टेट्स मधून महाराष्ट्र सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. पिनकोड येथे पिनकोड टाईप करावा 425 401. एंटर प्रेस करावे. ओपनिंग बॅलन्स येथे स्किप करावे. ऍक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. अशा प्रकारे आपण बँक हे लेजर क्रिएट केले. आता आपण परचेसेस अकाउंटचे लेजर क्रिएट करूया. त्यासाठी नेम ह्या फील्डमध्ये परचेसेस अकाउंट टाईप करायचे. एलियास स्किप करायचा. एंटर प्रेस करायचे. अंडर येथे लिस्ट ऑफ ग्रुप्स मधून परचेस अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. स्किप करायचे आहे. एंटर प्रेस करावे. एंटर प्रेस करावे. ओपनिंग बॅलन्स येथे स्किप करावे. ऍक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. अशा प्रकारे आपण परचेसेस अकाउंट हे लेजर क्रिएट केले. एस्केप बटन प्रेस करावे. क्रिएट केलेले लेजर पाहण्याकरता अकाउंट्स इन्फो या ऑप्शनवर क्लिक करावे. अकाउंट्स इन्फो मध्ये लेजर्स या ऑप्शनवर क्लिक करावे. लेजर्स मध्ये सिंगल लेजर येथे डिस्प्ले या ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपल्या समोर लिस्ट ऑफ लेजरची विंडो दिसत आहे. त्या लिस्ट मधून आपणास ज्या लेजर अकाउंटचे डिटेल्स पाहिजे आहे त्यासाठी ते अकाउंट सिलेक्ट करावे, जसे की आपण परचेसेस अकाउंट सिलेक्ट केलेले आहे. एंटर प्रेस करावे. आता आपल्याला परचेसेस अकाउंटचे डिटेल्स दिसतच आहे. अल्टरेशन ऑफ लेजर, लेजर मध्ये बदल करणे.
आपण तयार केलेल्या लेजरमध्ये काही बदल करावयाचे असल्यास आपण ते बदल करू शकतो. उदाहरणार्थ, जर आपण लेजर अकाउंटचा ग्रुप चुकीचा घेतला असेल किंवा काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर ते आपण अल्टरेशनने करू शकतो. त्यासाठी प्रथम आपणास गेटवे ऑफ टॅलीची स्क्रीन दिसत आहे. त्यात अकाउंट्स इन्फो या ऑप्शनवर क्लिक करावे. अकाउंट्स इन्फो या विंडोमध्ये लेजर्स या ऑप्शनवर क्लिक करावे. लेजर यामध्ये सिंगल लेजरमध्ये अल्टर या ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपणास लिस्ट ऑफ लेजरची विंडो दिसत आहे. त्यात ज्या अकाउंटमध्ये बदल करायचे आहे ते अकाउंट सिलेक्ट करून एंटर प्रेस करावे. आपण ICICI बँक अकाउंट हे सिलेक्ट केलेले आहे. आता आपल्या समोर लेजर अल्टरेशनची विंडो दिसत आहे. या विंडोत आपण ऍड्रेस मध्ये बदल करत आहोत. एंटर प्रेस करावे. ऍड्रेस येथे आपण हरिओम बिल्डिंग हा ऍड्रेस टाइप करणार आहोत. आपण ऍड्रेस बदल केलेला आपणास दिसतच आहे. हरिओम बिल्डिंग, स्टेशन रोड. एंटर प्रेस करावे. एंटर प्रेस करावे. ओपनिंग बॅलन्सला आपण स्किप करत आहोत. ऍक्सेप्ट यस ऑर नो या विंडोमध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. अशा प्रकारे आपण लेजरमध्ये अल्टरेशन करू शकतो. मागे जाण्याकरता एस्केप या बटनाचा वापर करावा. डिलीशन अ लेजर. लेजर डिलीट करणे. आपण तयार केलेले लेजर डिलीट करावयाचे असल्यास आपण कुठलेही लेजर डिलीट करू शकतो. पण त्या लेजरची कुठलीही एंट्री केलेली नसावी. म्हणजेच त्या लेजरची व्हाउचर एंट्री केली असेल तर प्रथम ती एंट्री डिलीट करावी. त्या लेजरच्या सर्व व्हाउचर्स एंट्री डिलीट कराव्या लागतात आणि त्यानंतरच लेजर अकाउंट डिलीट होते. त्यासाठी प्रथम आपणास गेटवे ऑफ टॅलीची विंडो दिसतच आहे. त्यामध्ये अकाउंट्स इन्फो या ऑप्शनवर क्लिक करावे. अकाउंट्स इन्फो यामध्ये लेजर्स या ऑप्शनवर क्लिक करावे. लेजर्समध्ये सिंगल लेजरमध्ये अल्टर या ऑप्शनवर क्लिक करावे. यामध्ये लिस्ट ऑफ लेजर मधून आपणास जे लेजर डिलीट करायचे आहे ते सिलेक्ट करावे. जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट आपण सिलेक्ट केलेले आहे व एंटर प्रेस केलेले आहे. आता आपल्या समोर लेजर अल्टरेशनची विंडो दिसत आहे. त्यात कीबोर्डवरून Alt+D ही फंक्शन की प्रेस करावी. डिलीट यामध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करावे. अशा प्रकारे आपले लेजर आपणास डिलीट झालेले दिसतच आहे.